ब्रँड न्यू बघा, प्लास्टिक कवर्स पण निघालेले नाही. हे सीट कवर आता तयार होणार आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे एक्झॅक्टली ते कसे त्या गाड्याला फिट करणार आहे. मी इथे 25 किलोमीटर ड्राईव्ह करून आलो आहे. तर बेसिकली दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या, कॉस्ट आणि क्वालिटी. या दोन्हीचं बॅलन्स आहे इथे. गाडीचं फिटमेंट बघा, फिनिश अँड फायनल फिटिंग कशी झाली आहे, एकदम एक नंबर की नाही. गाड़ी का जो फील है बैठने के बाद, जो कुशन फील है, सॉफ्टनेस है बैठने के बाद। बघा हा लुक काय आहे, गाडीचे सीट कवर्स तुम्ही बघू शकता, फिनिशिंग बघा, रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये ही गाडी झाली आहे. जादूगरच म्हणावं लागेल, कारण काय गाडीमध्ये त्यांनी जीव आणलाय. निर्जीव असती गाडी पण त्यात जीव यांचं सीट कवर. भव्य दिवस सरांचं फॅक्टरी आहे, म्हणजे इथं मॅन्युफॅक्चरिंग होतं. 25 किलोमीटर लांबून आले होते, कारण का ज्यांना क्वालिटी पाहिजे ते कुठल्याच गोष्टीवर कॉम्प्रोमाइज नाही करत. सरांच्या इकडे ना भरपूर गाड्यांचा फ्लो असतो. आता मी जवळपास 4 ते 5 गाड्या तुम्हाला कव्हर केले. त्याच्यानंतर पण इकडे BMW एक आली आहे, सेलेरिओ आली आहे, एक डिझायर उभी आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, लोक असेच येत नाही. जिकडे क्वालिटी भेटते ना, लोक हक्काने जातात. आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची अ बजेट कार डील चॅनलवरती. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. लास्ट टाइम मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता कारचे सीट कव्हर फिटिंगसाठी. तर आज मी परत न्यू कॉम्फी स्टाईल मध्ये आलोय, जिकडे एकदम लेटेस्ट शोरूम मधली गाडी आली आहे. कशासाठी? सीट कव्हर फिटमेंटसाठी. टोयोटाची रुमियन गाडी आहे, जस्ट जी लॉन्च झाली आहे. तर पाषाणहून ते सर आले, त्यांची ती गाडी आहे, ते ओनर आहेत. तर आपण तुम्हाला थोडक्यातच व्हिडिओ दाखवू. गाडीमधून सीट कव्हरचं काम आता इथं चालू आहे. बेस्ट फिटिंग, बेस्ट फिटमेंट कुठं भेटणार आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये मी दाखवतोय. तर आता काय करू, बिलकुल तुमचा वेळ वाया नाही घालूया. तुमचं मौल्यवान खूप आमच्यासाठी पण मौल्यवान आहे. तर व्हिडिओ सुरुवात करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक मनपूर्वक विनंती आहे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला असेल, प्लीज तो सबस्क्राईब बटन प्रेस करा, कारण तो तुमच्या प्रतीक्षेत असतो. आणि बेल नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, कारण आपले व्हिडिओ नवीन आले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नक्कीच तुम्हाला त्याबद्दल मदत होईल. तर सुरुवात करूया आजच्या दाखवायला ते सीट फिटमेंट कशी होती. ही गाडी टोयोटाची रुमियन आहे, त्यातले सीट कवर्स काढण्याचं काम सध्या चालू आहे. ब्रँड न्यू बघा, प्लास्टिक कवर्स पण निघालेले नाही. आणि ही गाडी तुम्हाला आता रोडवर सुद्धा जास्त दिसत नसतील. तर जस्ट ही मार्केटमध्ये आलेली आहे. मला असं वाटतं ही पुण्यातली फर्स्ट 10 मधली आपण म्हणू शकतो. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, कारण सर पण खूप लांबून रेफरन्स आले या गाडी बनवायला. तर फायनल फिटमेंट जे झाल्यावर नंतर आपण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे की गाडीची फिटमेंट कशी झाली आहे आणि न्यू कॉम्फी स्टाईल का लोकांना आवडतो, लोक का इकडे येतात आणि आपली आवडती गाडी बेस्ट सीट कवर्स फिटमेंट मध्ये करून घेतात. तुम्ही बघू शकता आता हे जे सीट कवर्स गाडीमधून काढलेत, त्याच्या बकेट फिटमेंट करण्यासाठी ते प्रोसेस चालू केलं इथे. ते स्टिचेस काढावे लागतात, हे आपण तुम्हाला दाखवूया. हे आता ते कटरनी थोडा त्याचे स्टिचेस हे करतायत. हे करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण बकेट फिटमेंट म्हणजे त्याला जी कंपनीची फिटिंग असते तशी एक्झॅक्ट फिटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर हे सगळं प्रोसेस अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. एकदा आता सीट कव्हर रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते त्याची फिटमेंट कशी दिसणार आहे. हा गोडाऊन आहे जिथे हे सगळे काम चालू आहे. आणि आता जी बाहेर आपण तुम्हाला गाडीचे सीट कव्हर्स दाखवलेत त्याची फिटमेंट इथं चालू आहे, स्टिचिंग चालू आहे. बघू शकता हे वर्क इन प्रोग्रेस आहे. हे सीट कव्हर आता तयार होणार आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे एक्झॅक्टली ते कसे त्या गाड्याला फिट करणार आहे. मित्रांनो, आपण तुम्हाला वर्क इन प्रोग्रेस दाखवला होता. ही टोयोटाची रुमियन गाडी आहे. तर आता प्रतीक्षा संपली आहे, गाडी झाली आहे रेडी. तर रेडी झाल्यावर गाडीचा लुक कसा आलाय ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर आता मी तुम्हाला गाडीचे इंटिरियरचे पिक्स दाखवतो, नक्कीच बघा. आणि लगेच त्याच्यानंतर अभय सर आहेत, ते या गाडीचे प्राऊड ओनर आहेत, त्यांचा फीडबॅक घेणार आहे. इथलं काम त्यांना कसं वाटलं आणि ते तुम्हाला रेकमेंड करणार आहे की नाही. तर बघत राहा व्हिडिओ. न्यू कॉम्फी स्टाईल मध्ये काय क्वालिटीचं काम आहे आता हे तुम्ही बघू शकताय. सरांची ब्रँड न्यू गाडी आहे. सीट कवर्स वगैरे सरांनी जस्ट इन्स्टॉल केले, आपण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलाय. हा फ्रंट लुक आहे. आता आपण रेअर साईडला तुम्हाला दाखवूया. बघा तुम्ही रेअर फिटिंग बघा, बकेट फिट कशाला म्हणतात हे तुम्हाला बघून लक्षात येईल. हे बॅक साईडचं आहे, पूर्ण क्वालिटी काम झालेलं आहे या गाडीचा. तर नक्कीच तुम्हाला तो काम आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि रवी भाईच्या इथे लवकरात लवकर येऊन तुम्हाला पुढची गाडी तुमची करायची असेल तर व्हिजिट करायला विसरू नका. ब्रँड न्यू गाडी टोयोटाची रुमियन. जे आपण तुम्हाला म्हटलं होतं ना, ओनरचं तुम्हाला फीडबॅक घेणार आहे ते अभय सर आहेत, ज्यांनी व्हिडिओ बघूनच ते इकडं आले होते न्यू कॉम्फी स्टाईल मध्ये. तर अभय सर, सर्वात प्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, ही एक नंबर गाडी तुम्ही सिलेक्ट केली. आणि परत तुम्ही रवी भाईंकडे एवढं ट्रस्ट करून एवढ्या लांबून आले. ते पुण्यात खूप लांब राहतात, तिथून त्यांनी व्हिडिओ बघून सरांकडे आले. तर सर, आपण खूप वेळ झाला, गाडी जवळपास 3 तास झाले आपण सोबत होतो. तर आपल्या प्रेक्षक वर्गांना सांगा, गाडीचा फायनल लुक झालाय, तुम्हाला कसं वाटलं रवी भाईंचं काम?
फार सुंदर आहे. ॲक्च्युली मी इथे 25 किलोमीटर ड्राईव्ह करून आलो आहे. तर बेसिकली दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या, कॉस्ट आणि क्वालिटी. या दोन्हीचं बॅलन्स आहे इथे. आणि ज्या पद्धतीने यांच्याकडे शेड्स आणि लेदरची क्वालिटी वगैरे अवेलेबल आहे, शेड्सचे प्रकार अवेलेबल आहे, ते फारच म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट असते. जेव्हा आपण काही आपल्याला लावायचं असलं, आपल्याला तेवढे व्हॅरायटीज अवेलेबल असायला पाहिजे. तर यांच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे आणि यांनी ज्या ज्या पद्धतीने फिटिंग्स केले, सगळ्या गोष्टी ऐकल्यात, त्या खरंच ॲप्रिशिएबल आहेत. थँक्यू नक्कीच. रवी सर, चांगलं केलं रवी सर. सर आपल्या मित्रांना गाडी असते घ्यायची असते, तुम्ही त्यांना काय सांगाल, इकडे यायला पाहिजे की काय इथे करायला यायलाच पाहिजे, कारण की मी पाषाणला राहतो आणि आजूबाजूला बरीच दुकाने आहेत. पण इथे यायचं कारण माझं तेच होतं. पुन्हा सांगतो, इथे भरपूर व्हेरायटीज आहेत, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, क्वालिटी पण चांगला आहे आणि माणूस फार चांगला आहे. ठीक आहे, तर इथे तुम्ही महत्त्वाचं. यायला पाहिजे actually. बरोबर. तर रवी सर, दोन शब्दात आपल्या मित्रांना तुम्ही काय सांगणार आहे? आता सरने सांगितलं जसं असते ते प्रमाणे काम करतो आपण आणि कस्टमर सर्टिफाय हा गरजेचा आहे. तो प्रमाणे आपण हे सीट कवर कॉम्फी स्टाईलमध्ये तो क्वालिटी भेटते, ते कस्टमर सर्टिफाय आहे. हा आपली एवढं काय आहे ते मनपूर्वक असं वाटतं की म्हणजे आपण चांगलं काम करत आहे कुणाचं. नक्कीच. तर मित्रांनो, तुम्हाला आता आपण भरपूर दाखवले या व्हिडिओमध्ये, तर अजून पुढे बघत राहा आणि न्यू कॉम्फी स्टाईल हाच तुमचा फर्स्ट आणि लास्ट पर्याय असला पाहिजे, कारण गाडी खूप आपल्याला आवडते आणि आवडत्या गाडीला आपल्याला जसं पाहिजे तसंच आपण हक्कानी करून घेतलं पाहिजे. तर लवकर या न्यू कॉम्फी स्टाईलमध्ये आपली गाडी तयार करायला. तर मित्रांनो, इथं गाड्यांचा जो फ्लो आहे ना, तो कंटिन्यू चालूच राहतो आणि अजून एक गाडी रेडी झाली आहे. गाडी नेक्सॉन आहे आणि त्याची ब्युटी एवढी चांगली वाढली आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे आतून. आणि हे जे कस्टमर आहेत, वसीम सर आहेत, त्यांचा पण फीडबॅक आपण तुम्हाला घेणार आहे न्यू कॉम्फी स्टाईलबद्दल. त्यांना त्यांचं गाडी व्यवस्थित झाली की नाही त्यांचं एक फीडबॅक पण घेणार आहे. त्याच्या अगोदर मी काय करतो, तुम्हाला गाडी जी रेडी झाली आहे त्याचा एक इंटिरियर टूर दाखवतो. गाडीचं फिटमेंट बघा, फिनिश अँड फायनल फिटिंग कशी झाली आहे, एकदम एक नंबर की नाही, तुम्ही कमेंट करून सांगा. हा फ्रंट लुक आहे. आता मी तुम्हाला रेअर व्ह्यू पण दाखवतो. मित्रांनो, आता आपण बॅक साईडचं तुम्हाला सीट कव्हरची फिटिंग दाखवतोय. तुम्ही बघू शकताय, प्रत्येक गोष्ट बघा, डिझाईन बघा, गाडीची फिटमेंट बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कसला क्वालिटी काम इकडं न्यू कॉम्फी स्टाईलमध्ये होतोय. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला आता प्रॉमिस केलं होतं, गाडीच्या ओनरचं तुम्हाला फीडबॅक देणार आहे. तर वसीम सर आहेत, ज्यांची नेक्सॉन गाडी आहे आणि गाडी कसली रेडी केली त्यांनी. तर आता तुमच्यासाठी सरांना विचारू ते न्यू कॉम्फी स्टाईलबद्दल. सर, कैसा रहा आपका यहाँ पे? पहले तो मैं ये बोलना चाहता हूँ कि न्यू कॉम्फी जो स्टाइल है, इनका खुद का ही डिज़ाइन बनाते हैं और खुद का ही मैन्युफैक्चरिंग हो रहा है अंदर पे। जैसे सीट आप देख भी हो, आगे के इसमें दिख जाएगा आपको। बट जिस समय मैंने गाड़ी लेके आई थी सीट कवर बिठाने के लिए, काफ़ी वैरायटीज़ उन्होंने बताई, बट जो कलर मुझे पसंद आया, ये पसंद आया और इसमें गाड़ी पूरा स्पोर्टी लुक दिख रहा है। और जब 4 लोग बैठते हैं गाड़ी के अंदर, तो गाड़ी का जो फ़ील है बैठने के बाद, जो कुशन फ़ील है, सॉफ्टनेस है बैठने के बाद, वो बहुत कंफर्ट है और गर्म नहीं होता है गाड़ी के अंदर बैठने का। कितना भी आप लॉन्ग ड्राइव करो, आपको अनफिटिंग नहीं लगेगा कि आपको ऐसा लगेगा कि आप कितना भी लॉन्ग ड्राइव करने के बाद भी आपको सफ़र बहुत सुकून सा लगेगा। तो यही है। और मैं काफ़ी लोगों को बोलना चाहता हूँ कि आए यहाँ पे, अपनी सीट कवर बिठाए और रीजनेबल प्राइस में अपने गाड़ी को मॉडिफाइड करके लेके जाए। क्या बात आहे. तर मित्रांनो, वसीम भाईनी तर एकदम काय म्हणतात, मनापासून फीडबॅक तुम्हाला दिला. एकदम ते म्हणतात ना, पास केलं, PDI केली आहे गाडीची आणि गाडी पण खरंच मित्रांनो एकदम अट्रॅक्टिव्ह झाली आहे. काही शब्दच नाही माझ्याकडे सांगायला. तर तुम्ही पण गाडी घेतली असेल ना, घ्यायची आहे, काही असेल तुमच्याकडे अपग्रेड करायची, तर न्यू कॉम्फी स्टाईल हा तुम्हाला बेस्ट पर्याय उपलब्ध आहे. तर नक्की या रवीभाईंना आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या. बेस्ट गाडीच तुमची होऊन तुम्हाला भेटणार आहे. आता ही गाडी बघून ओळखली तुम्ही कुठली गाडी आहे? स्विफ्ट गाडी आणि ती ब्लॅक ब्युटी आहे. ती पण इकडं न्यू कॉम्फी स्टाईलमध्ये आली होती. सीट कव्हरची त्याची फिटमेंट झाली आहे. कॉम्बिनेशन बघा, गाडीचं काय आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. आता काय करू, आता मी माझं बोलणं थांबवतो आणि तुम्हाला इंटिरियर टूर दाखवतो गाडीचा आणि मग तुम्ही कमेंट करायचं ती गाडी कशी फर्स्ट क्लास झाली आहे. मित्रांनो बघा, हा इंटिरियर लुक आहे. रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये ही गाडी झाली आहे, कंप्लीट झाली आहे. कसला फिटमेंट आहे आता तुम्ही बघून सांगा, कमेंट करा कसला भारी. याला स्टेअरिंग कव्हरला पण फिटमेंट झालंय आणि आता मी तुम्हाला बॅक साईडचा पण व्ह्यू दाखवतो, फिटमेंट कशी झाली आहे. बघा, बॅक साईडची सीट्सची फिटमेंट रेड कलर मध्ये कशी आवडली ना तुम्हाला. जसं आपण म्हटलं होतं, गाडी ब्लॅक कलर आहे आणि त्याला रेड कॉम्बिनेशन मध्ये एकदम गाडीचा लुकच चेंज झालाय. तर रवीभाई जे आहेत ना, मॅजिशियन आहेत सीट कव्हर मधले. तर हे तुम्ही पुढचं पण बघा, स्टेअरिंग वगैरे रॅप केलंय, कसलं एक नंबर लुक झालंय. गाडी ओळखू येत नाही तर नक्की तुम्ही या आणि तुमची गाडी पण अशी जबरदस्त करून बनवून घ्या.
इकडं गाड्यांचा फ्लो भरपूर चालू असतो, गाड्या येत राहतात, तयार होऊन जातात. तर अजून एक गाडीचं नाव सांगायची गरज नाही, तुम्हाला प्रत्येकाला माहिती ती गाडी कुठली आहे. i20 गाडी आहे. ही गाडी पण अशीच नाही आली होती, इकडे फुल मॉडिफाईड झाली आहे. सीट कव्हर पासून फ्लोर लॅमिनेशन, टच स्क्रीन, मॅकव्हील सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला इकडं न्यू कॉम्फी स्टाईल मध्ये भेटतं. तर गाडी तर रेडी झाली आहे. तर मी काय करतो आता, तुम्हाला गाडीचा एक इंटिरियरचा लुक दाखव. सीट कव्हर कुठला कलर आहे, कसला फिटमेंट आहे, हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघा. आणि जेव्हा तुम्हाला तुमची गाडी तुम्ही घेणार असाल, घेतली असेल, फ्युचरमध्ये प्लॅन करत असाल, काही असेल किंवा सध्या तुमच्याकडे गाडी असेल, तर तुमच्याकडे हाच पर्याय बेस्ट आहे. कारण काय, काम जे असते ना ते क्वालिटी झालं तरच आपल्याला मनात समाधान वाटतं. गाडी जी असते ना मित्रांनो, जेव्हा खूप आपल्याला जपतो आपण, आणि ती व्यवस्थित असणे खूप गरजेचे असते. आणि त्याच्या गाडीमधलं मेन पार्ट असतो त्याचे सीट कव्हर, ते कम्फर्टेबल असेल तर तुम्ही कितीही किलोमीटर नॉनस्टॉप जाऊ शकताय. तर आता काय करू, मी तुम्हाला गाडीचा इंटिरियर लुक दाखवतो. तर मित्रांनो बघा, हा लुक काय आहे. गाडीचे सीट कव्हर्स तुम्ही बघू शकताय, फिनिशिंग बघा, कसला भारी कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन, फिटमेंट, लुक. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, यात भरपूर काम केलं. तर हे टच स्क्रीन पण इथंच फिट केलेलं आहे. सोबत तुम्ही कर्टन्स पण बघू शकता, त्या गाडीला कर्टन्स पण इथंच लावलेले आहेत. तर मी तुम्हाला आता रेअरचं पण दाखवतो, ती फिटमेंट कशी झाली आहे. आता जे कर्टन बद्दल आपण बोललो, हा तो कर्टन आहे ज्याची फिटमेंट इथेच झाली आपल्या इथे. आणि हा रेअर व्ह्यू आहे मित्रांनो. बकेट फिटमेंट जे म्हणतात त्याची फिटिंग बघा तुम्ही, फिनिशिंग बघा. खालचं फ्लोर लॅमिनेशन पण इथंच केलंय. म्हणजे या गाडीत पूर्ण मॅकव्हील ते पासून पूर्ण गाडी इथंच तयार झाली आपल्या रवी सरांकडे. आणि कस्टमर हे सरांच्या रेफरन्सनी आले होते आणि बरेचसे गाड्या आता ते पाठवतात इथे. तर तुम्हाला एक चांगली गाडी बनवायची असेल तर नक्कीच तुम्ही न्यू कॉम्फी स्टाईलला व्हिजिट करू शकता. क्या बात आहे मित्रांनो, कसं वाटलं व्हिडिओ. रवी भाई जे आहेत ना, ते मी म्हटलं ना मॅजिशियन आहेत, जादूगरच म्हणावं लागेल. कारण काय, गाडीमध्ये त्यांनी जीव आणलाय. निर्जीव असती गाडी पण त्यात जीव यांचं सीट कव्हर. तर रवी भाई एक नंबर काम तुम्ही केलंय. दोन्ही गाड्या जे आपण कव्हर केलेत. तर आपल्या मित्रांना जाताना 2 शब्दात काय त्यांना सांगणार मेसेज. सर आता तुम्ही बघितलंय सगळ्या गाडीचं काम आहे. काम जसंच क्वालिटी कस्टमरचं पाहिजे, जर त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी केली आहे. ते जर तुम्हाला अजून कुणाची गाडी असेल, करायचं काम करायचं असेल, ते तुम्ही नक्की व्हिडिओवरती बघा. त्याच्यावरती नाव येईल, नंबर येईल, आणि इंस्टाग्रामचं पण आहे, पेज वगैरे आहे. तुम्ही फॉलो करा आणि डायरेक्ट तुम्ही या आणि तुमच्याप्रमाणे काम करून देऊ आपण. नक्कीच. तर मित्रांनो, हे पूर्ण फॅक्टरी जे दिसते ना तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये दिसत असेल, हा भव्य दिवस सरांचं फॅक्टरी आहे. म्हणजे इथं मॅन्युफॅक्चरिंग होतं, आउटलेट नाही. पण तुम्हाला रिटेलमध्ये ऑन रिक्वेस्ट तुम्ही या भेटणार आहे. तुम्हाला आज व्हिडिओमध्ये आपण सरांची बाईट पण घेतली. अभय साहेब ते 25 किलोमीटर लांबून आले होते. कारण का, ज्यांना क्वालिटी पाहिजे ते कुठल्याच गोष्टीवर कॉम्प्रोमाइज नाही करत. तर लवकरात लवकर या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इकडे यायचं कसं, चिंता नाही करायचं. आपण रवी भाईंना ऍड्रेस पण विचारूया. बोराडे वस्ती, मोशी, न्यू कॉम्फी स्टाईल, योगीराज कॉलोनी नंबर 2. नक्कीच मोशीमध्ये मित्रांनो. इथला गुगल लोकेशन पण आपण नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय. तुम्ही तो क्लिक करा, डायरेक्टली इथं याल. आणि सरांच्या इकडे ना भरपूर गाड्यांचा फ्लो असतो. आता मी जवळपास 4 ते 5 गाड्या तुम्हाला कव्हर केल्या. त्याच्यानंतर पण इकडे BMW एक आली आहे, सेलेरिओ आली आहे, एक डिझायर उभी आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, लोक असेच येत नाही. जिकडे क्वालिटी भेटते ना, लोक हक्काने जातात, त्यांचं वेळ देतात आणि चांगलं काम करून घेतात. तर आता मला वाटतं तुम्हाला जेव्हा सीट कव्हर टाकायचं तो ठिकाण तुम्हाला माहीत पडलंय, तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्रांना पण सांगा तो ठिकाण कुठे आहे. कारण काय, गाडी चांगली असली ना आपल्याला पण बरं वाटतं. कारण गाडीमध्ये आपण मॅक्झिमम टाइम स्पेंड करतो आणि त्यात कम्फर्टेबल असलं की त्याची मजाच वेगळी असते. तर याच नोटवर मी आता माझे बोलणं थांबवतो आणि तुम्ही लवकरात लवकर न्यू कॉम्फी स्टाईलला व्हिजिट करा. सरांना आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या. बेस्ट प्राइसमध्ये आणि बेस्ट कामच तुमचा होईल, यात काही शंका नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्टॉक्स आहेत. तो पण सगळ्यांनी आपली काळजी घ्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.